नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जीवदानी दर्शन सोसायटी अरुणोदय नगर मुलुंड पूर्व या ठिकाणी आलेले आहोत. सानिका सचिन सावंत या वहिनींना भेटणार आहोत. त्या जीवदानी मातेच्या चरणी प्रार्थना करूया त्या सगळ्या कुटुंबांना सुख समृद्धी आनंद नांदू दे आणि अरुणोदय नगर सर्वांच्या घरात सुखाचा अरुणोदय होऊ दे असं म्हणत सावंत कुटुंबाला जाऊन आपण भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया सानिका वहिनींना आणि सचिन रावांना. चला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. हळदी कुंकवाच्या करंड्यात ठेवला एक मोती, सचिन नावाचं नाव घेऊन करावी किती स्तुती. द्या ओळख करून सगळ्यांची. हा माझा मोठा मुलगा, बरं. हा माझा लहान मुलगा, ह्या माझ्या सासूबाई, नमस्कार. हे माझे सासरे, नमस्कार. ह्या माझ्या ननंदताई, नमस्कार. पाठीमागे माझे 2 नंबरचे सासरे आहेत, नमस्कार. तिथे माझ्या मावशे सासूबाई आहेत, नमस्कार. आत्ते सासूबाई आहेत, माझी वहिनी आहे, माझ्या बहिणी आहेत 2 इथे, तिथे माझे भाऊ आहेत, नमस्कार. इथे माझ्या भाचा आणि भाची इथे आहेत, नमस्कार. पाठीमागे माझ्या मैत्रिणी आहेत, हो हो हो. नमस्कार. आत्ते सासूबाई आहेत, त्यांचे मिस्टर आहेत, नमस्कार. सगळ्या फॅमिलीतले खूप जण, माझे भाऊ आहेत, तिथे माझी ननंद आहे, छान छान. सर्वजण आम्ही आहोत. सगळ्यांना नमस्कार आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण भांडूप इथे गेलेलं आहे. तुमचं? भांडूपच, भांडूप मुंबई. दोघे भांडूप? हो. भांडूपला कुठे? भांडूप वेस्टला मी राहायचो, ही ईस्टला राहायची. शाळा? माझी शाळा दादर नायगाव हायस्कूल. भांडूप नवजीवन विद्या मंदिर. कसं गेलं बालपण? सुंदर, एकदम छान. घरी कोण कोण होतं? आई बाबा बहीण. तुमच्या घरी? 4 जणच, आई बाबा मी आणि माझा भाऊ. अरे वा. कसं गेलं बालपण? छान. काय करायचे आई बाबा? आई माझी दादर नायगाव हायस्कूल इथे मुख्याध्यापिका होती आणि माझे बाबा बॉम्बे डाईंग मध्ये कामाला होते, पण त्यांचा एक अपघात झाला, त्यानंतर त्यांनी शॉक घेतला आणि जॉब सोडला. मग त्यानंतर पूर्ण आईने सगळं मेंटेन केलं. हो का? हो. तुमच्याकडे? सगळं डिपेंड. आई बाबा दोघेही जॉबला होते, त्यामुळे आणि आता पण तेच करतातच जॉब, त्यामुळे मला तसं काय फारसा त्रास नाही बालपणी झाला. किती वर्ष झाली लग्नाला? 15. आता तरी घेता की नाही त्रास? आता घ्यावाच लागतो. आता 15 वर्ष झाल्यानंतर 15 वर्षाचं बाळ असल्यासारखं बोलताय. तुमची कशी ओळख कशी झाली? मला आमचं अरेंज मॅरेजच आहे. हो ना, मी म्हटलं का लवकर? काय मी म्हटलं का? हे पाहायला आलेले घरी, त्याच वेळेला आमची ओळख झाली. म्हणजे हे म्हणजे मी पाहायला? काका पाहण्याचा जो मुलगी पाहण्याचा जो कार्यक्रम असतो, हो का? त्याच वेळी आमची ओळख झाली. कुठे असतो तो? तो मुलीच्या घरी असतो. आणि मग ते बघायला आले होते. हो. पण त्यांना कसं कळलं एवढी घरं असताना तुमच्याच घरी जायचं? काय झालं की त्यांच्या ज्या सख्या काकी आहेत, म्हणजे माझ्या छोट्या सासूबाई आहेत ना, त्या तिथेच खालीच राहत होत्या, त्यामुळे ह्यांना शोधण्याचा त्रास नाही पडला, लगेच येऊ पण शकले. त्या खाली कशा काय तिकडे कशा त्यांची काय? रूम खालीच होती ना. ग्राउंड फ्लोअरला राहायचे. मग त्यांनी सुचवलं का? हा. त्यांनी स्थळ आणलं. अच्छा, त्यांनी तुम्हाला बघितलेलं होतं? हो, त्यांनी मला खूपदा तेच म्हटलं, पाहिलेलं. मग तेच शोधतोय ना. काकी काय लग्न जुळवतात? हो, तसं काकींना आवड आहे लग्न जुळवण्याची, पण आवडता पुतण्या होता, त्याच्यामुळे त्याच्या लग्नाची खूप उत्सुकता होती, म्हणून त्यांनी ते मला हेरलं, त्यांना योग्य वाटली, ह्यांना दाखवली, ह्यांनी पण पसंत केलं. काय हो, काय झालं नेमकं? मी पहिलीच मुलगी बघितली आणि पहिलीच पसंत केली. का? आवडली. कारण? अशी स्लिम ग्रीम होती आणि मोठे केस होते. तुम्ही पण पहिलं स्थळ बघितलं हो आणि लगेच पसंत केलं? हो, लगेच. वहिनी खूप कमी बोलतात घरात, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? चुकीचं आहे. नाही हो, बिचार किती शांत बोलतच नाही. अजिबात नाही. हा? अजिबात नाही. नाही, खूप बोलतात. खूप बोलतो. आता सुद्धा मला बोलायला देत नाही. म्हणजे काय इतकं बोलता तुम्ही? मला बोलण्याची फार आवड आहे, पण सॉरी तुमच्या पुढे नाही बोलणार आता. अरे तसं नाही, बोला बोला बोला, गंमत करतो, असं नाही हो.
गंमत करतो मी. पण कसं काय मला सांगा, आता लग्न तर जमलं, मग ज्या दिवशी जमलं त्याच महिन्यात लग्न झालं? नाही, आमचं लग्न जमलं त्याच्यानंतर 2 महिन्यांनी आमचं लग्न. बरं, वहिनी कधीच चिडत नाहीत, त्याचं काय म्हणणं आहे तुमचं? हे पण चुकीचं आहे. माझा एकतरी अंदाज खरा ठरवा कुठला तरी. एकही नाही, नाही. ठरवलेलंच आहे वाटतं तुम्ही. त्या 2 महिन्यात तुम्ही घरच्यांना न सांगता किती वेळा भेटला? नाही, असं नाही, असं एकदाही एकदा नाही पण झालं. कसं काय? म्हणजे एकदा जेव्हा आम्ही नाटकाला गेलेलो, आमचं लग्न ठरलं तेव्हा ह्यांच्या घरी सुद्धा माहिती होतं, माझ्या घरी सुद्धा सासूबाईंकडे. माहिती कुठल्या होतं. नाटकाला गेले होते? राशीच्या राशीचक्र नाटक दाखवलंय, पहिलंच पहिलंच भविष्य नाटक. मग त्या काय स्वभाव जुळतो त्या ह्याच्यात सांगितल्याप्रमाणे? नाही, हा? मग त्याप्रमाणे स्वभाव तर जुळत नव्हते, हा. पण मन जुळत होते आमचे. तुम्ही कवी वगैरे आहात का? तो स्वभाव जुळत नव्हते पण मन जुळत होती आमची. काय इंटरव्ह्यूला काय दिलं होतं तुम्हाला? नाही, मी सुरुवातीला गजरा घेऊन गेलेलो. अरे वा, क्या बात आहे. पण मग म्हणजे सासूबाईंनी सांगितलेलं म्हणून. कारण माझ्या मिस्टरांनी आतापर्यंत एकदाही गजरा आणला नाही. एकदा आणलेला, म्हणजे तेव्हा मला आणि माझ्या सासूबाईंना फार आनंद झाला की माझ्या नवऱ्याने आणि त्यांच्या मुलांनी गजरा आणला. मग नंतर आम्हाला त्याचं रिझन कळलं की त्यांना 500 रुपये सुट्टे मिळत नव्हते, म्हणून त्यांनी गजरेवालिकांना गजरे दिले. याला काय म्हणतात माहितीये तुम्हाला? शाल जोडीत नव्हते. तोंडावर पाडणे. पण मला सांगा की त्यावेळेला 15 वर्षापूर्वी जे काही लग्न झालं तुमचं, तेव्हाची परिस्थिती आणि आज 15 वर्षानंतरची परिस्थिती, याच्यात यांच्या येण्यामुळे काय बदल झाला असं जमीन तुम्हाला असणार वाटतं? कसं आहे. माझ्यापेक्षा जास्त इन्कम पगार हिचा होता. त्यामुळे तिने असं कधी दाखवून दिलं नाही की बाबा मी, म्हणजे माझा पगार कधी असा कमी आहे किंवा किती कुठे ऍडजस्टमेंट करायचं असेल पैशाच्या बाबतीत. सगळ्यात मोठा इश्यू तो पैशाचा झाला की पैशाच्या बाबतीत जिथे जिथे तिने ऍडजस्टमेंट करायचं, आतापर्यंत पण तीच ऍडजस्टमेंट करत असते. हा सगळ्यात मोठा म्हणजे आतापर्यंतचा बदल मला. म्हणजे यांच्या येण्यानंतर या घरात खूप प्रगती झाली. लक्ष्मी आली. लक्ष्मी आली. व्हेरी गुड. वहिनी, तुम्हाला लक्ष्मीचं रूप म्हणतायत ते. दुर्गेचं असतं कधी? हो हो, 70-30. 70 म्हणजे 70% 70% दुर्गा. दुर्गा असते, 30% लक्ष्मी. काय केलंय? लग्नानंतर फिरायला कुठे गेले? महाबळेश्वरला गेलेलो. खूप गोष्टी अशा आठवणीतल्या असतात. हो. त्यावेळेचा काय प्रसंग आठवणीतला? म्हणजे काय झालं की लग्नाच्या आधी जास्त कधी भेटलो नाही, पण एकदा मला माझ्या मावशीकडे हे सोडायला आलेले, कारण मी रात्रीची चाललेले तेव्हा. म्हणजे मम्मीनीच आमच्या सांगितलं की ती एकटी चालली, तू सोडायला जा. त्यावेळेला ते सोडायला आले तर असेच सहज मला बसमध्ये बोलले की आपण ना सिमला कुलू मनालीला जाऊ. हा. आणि नंतर आम्ही जे गेलो तो महाबळेश्वरला गेलो. म्हणजे त्यांनी जो दाखवलेला पहिला सिमला कुलू मनाली होता तो माझ्यासाठी महाबळेश्वरचा. व्हेरी गुड. आता सुद्धा त्यांना 15 वर्षानंतर तिकडे बर्फ पडल्यावरती जेवढा घाम नाही, पण आता 15 वर्षानंतर घेऊन तो गेलो ना, पहिला पहिलाच बर्फ बर्फ पडला ना आम्ही सिमला सिमला कुलू कुलू मनालीला, मनालीला तो होतो. मात्र त्यांनी दाखवला कळलं 15 का? वर्षांनी. कारण त्याला माहिती होतं आता मी येणार आहे. त्याच्या आधी शिमलाचा विषय मिटवून टाकूया आपण. काय झालं पहिल्या वेळेला महाबळेश्वरला? आर्थिक थोडस हो हो. गणित चुकलं. काय बदलले हो 15 वर्षात असं वाटतं तुम्हाला? 15 वर्षात नाही, तसेच आहेत. हा. हा, एकदम तसेच आहेत, काहीच नाही बदलले. व्हेरी गुड. खुश आहात ना? हो हो. हो. आनंदात आहात ना? एकदम आनंद. असेच आनंदात राहा. आता या ठिकाणी मी घरात काही चिठ्ठ्या लपवल्या. वेळ 1 मिनिटाची. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे. चला, वेळ सुरू झाली. लवकर. 20 सेकंद झाली. गुलाबाची कळी कशी हळदीने माखली. 30 सेकंद झाली. लवकर सांगा. मेरा नाम चुन चुन चुन. गॅलरीत आहेत बघ, गॅलरीत. गॅलरीत आहे. गॅलरीत आहेत, गॅलरीत. इनामदार प्राणी कुत्रा. 10 9 8 7 6 5 4 3. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. थँक्यू. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला. अभिनंदन. थँक्यू. आणि वहिनी, तुम्हाला ही चांदीची अन्नपूर्णा मिळाली. अभिनंदन. वहिनींना मिळाली चांदीची अन्नपूर्णा. नमस्कार सगळ्यांना. 15 वर्षात हंडी भरली आहे.
स्वतःकडे दुर्लक्ष करता. हो. हो, बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्ही का नाही लक्ष देत? तीच स्वतः इतकी विचार करते की मला द्यावाच नाही लागत. मिस्टरांवर सतत चिडत असता हो. आणि एक छान शब्द लिहिलाय कोणीतरी, वाचू की नको मला असं वाटतं. नाही वाटता चालेल. घसा खूप काढते. म्हणजे घसा काढणे म्हणजे काय? खूप जोर जोराने बोलते. हो, हो. आज जरा हळू आहे. अत्यंत स्पष्ट वक्ते आहात आपण, त्याच्यामुळे समोरच्याची मनं दुखावतात बऱ्याचदा. हो. काय हो? बरोबर. ते सगळ्यालाच हो म्हणतायत. शीघ्रकोपी आहात, पटकन चिडता. कधी कधी असं होतं, एकदम नेहमीच असं होत नाही. जर एखादी गोष्ट पटत नसेल, मला योग्य वाटत नसेल, तर मी चिडते. आरोप एवढाच आहे, शीघ्रकोपी आहात, पटकन चिडता. नाही. नाही तुमचं काय? पटकन चिडतात. हो. आज सगळे आहे इकडे. आवाजावरती जराही कंट्रोल नाहीये. शिक्षिका असल्यामुळे हा मान्य आहे. घर म्हणजे वर्ग नाही. म्हणजे त्यामुळे तो आवाज मोठा आहे, पण मान्य आहे. पण असं नाही ना की बेल दाबली की गप्प राहता, एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जाता. नाही, तुम्हाला माहेरी जायला फार आवडत नाही. कधी कधी. नाही, हो. म्हणजे तिला अक्षरशः सांगावं लागतं, जाऊन ये ना जरा एकदा. तुम्ही वाटच बघत असता. सुरुवातीला बघायचो, पण आता नाही. आता ठीक आहे, आता मुलं पण असतात ना. पण तुमची अशी इच्छा असते, तुम्हाला समजा त्यामुळे त्या जाऊन म्हणाल्या- यावं. नाही, मला त्या म्हणाल्या की मी जरा 20 दिवस माहेरी राहते, आवडेल तुम्हाला? नाही, 20 दिवस नाही. एका 2 दिवस ठीक आहे. का? तुम्हाला जायचंय वाटतं कुठे? नाही नाही, असं काय नाही. हट्टी आहात. हो. आहे. तुमच्या आधी तेच हो म्हणताय. हो, हो, हो. मुलांनी मस्ती केली की मारता. मुलांना विचारूया. हो, काय वाटतंय तुम्हाला? हे सगळे आरोप आज काही जणांनी आपली नावं न लिहिता केलेले, मान्य आहेत तुम्हाला सगळे आरोप? हो, मान्य आहेत. मग उद्यापासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करा? राग थोडा कमी करण्याचा प्रयत्न करीन. प्रयत्न म्हणजे कराल असं नाही. करेन. मुलांना मारता, त्यांना किती त्रास होतो लेकरांना. आता हळूहळू मारणं बंद केलंय ना. एक वाक्य होतं छान, संस्कार नावाच्या मालिकेतलं, शिक्षा शरीराला नाही मनाला झाली पाहिजे. काय म्हणणं तुमचं याच्यावर? नाही, हे तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे, पण खरं सांगू, आजकालच्या मुलांना मनावरती काहीही परिणाम होत नाही. तुम्ही त्यांना शारीरिक शिक्षा द्या की मानसिक द्या, जो काही त्रास व्हायचा ना तो फक्त पालकांना म्हणजे आपल्यालाच होतो. बरोबर आहे. हो. मग कशाला मारता? बरं, मला तुम्हाला विचारायचंय, वहिनींनी स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? पटकन सांगा. चिडचिड कमी केली पाहिजे तुम्ही. चिडचिड कमी केली पाहिजे. तो एवढी एक गोष्ट केली तरी भरपूर आहे, त्या आनंदात आणखी वाढ होईल. वाढवायची. वहिनी बघा, आता बदल करायला आलंच. करणार. नक्की? नक्की. त्यांच्याकडे बघा, हातात हात द्या. आजपासून करणार. नाही, हातात हात घ्या, द्या त्यांच्याकडे बघून प्रॉमिस. आजपासून करणार, प्रॉमिस. कन्फर्म. बरं वहिनी, आता चित्र काढायचं, या त्यांच्यामध्ये बदल. चिडचिडणं कमी केलं पाहिजे त्यांनी. हो ना? हा. हो, मी आजपासून चिडचिड कमीच, म्हणजे शांत जेवढा राहायचा प्रयत्न आहे तेवढा शांत. नाही, म्हणजे त्यांची चूक दाखवल्यावरती जे चिडचिडतात ना, ते तुम्ही कमी सतत केलं चुका का पाहिजे. दाखवता? मग ते चुकले तर मुलं पण चुकतात ना. आपण आपल्या बरोबर फक्त बघितली ना हंडी ठेवून जातो घरात. एक काम करतो, थांबा वहिनी, आज तुम्हाला आमच्याकडनं ही हंडीच भेट देते. थँक्यू. ही हंडी का सांगतो, इथून पुढे ही हंडी या घरात असेल. कोणी जर काही चुकीचं वाटलं तर ह्याच्यात टाकायचं आणि त्यांनी ती हंडीतली चिठ्ठी बघायची, त्याच्यावरती स्वतःच ठरवायचं कोणी लिहिली, का लिहिली हे न शोधता ती स्वतःने वाचून स्वतः चिठ्ठी पाडून टाकायची. आणि कायम ही आरोपांची हंडी अशीच चकचकीत रिकामी राहिली पाहिजे, म्हणजे या घरात हंडी भरून आनंद येईल असं मला वाटतं. हे पहिलं चित्र मनातल्या मनात वाचायचं. नदी, रस्ता, घाट, बाग, ससा, बैल, कासव, या कान,
मिनिट, हा कोण आहे? तो माझा मुलगा आहे. मोठा मुलगा. हो. तू प्राणी सांगितलास का चित्राला याक केलं? अभिनंदन वहिनी, सुंदर याक काढला. तुम्ही या इकडे. अभिनंदन. काय करतील, रोज त्यांना किसतात. अरे म्हणजे वहिनी किसणीवर खोबरं किसतात असं मला म्हणायचं. नंतर दाखवलं खोबरं. हे खोबरं आहे. मला आत्ता कळलं वहिनी का चिडतात. अभिनंदन. हे बक्षीस वहिनींना द्या तुम्ही. वेळेचं मशीन, टाइम क्लॉक. काय जोरदार काढलाय तुम्ही. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला. थँक्यू. नमस्कार. माईक कुठे गेला तो? तुम्ही बोला सुनेबद्दल. मला आमच्या घरामध्ये आल्यापासून लक्ष्मी, खरोखरच लक्ष्मी म्हणूनच आल्या आहेत त्या, आणि आम्हाला सगळ्या कुटुंबाला सांभाळलेलं आहे तिने. त्यामुळे ती तिच्या बाबतीत नाराजी कोणाचीच नाही आहे. वा वा. माझी एकच अपेक्षा होती की मला शिक्षकी पेशातली पाहिजे होती, तीच मला मिळाली. स्वभावाने सांगली. मुलाचा त्रास घेते. चांगलं. नमस्कार, मी नननबाई. हा, पण ननन म्हटलं की तक्रार करणारी असते, पण माझ्या वहिनीकडून काहीच तक्रार नाही. वहिनीकडून भावाबद्दल तक्रार आहे, पण वहिनीबद्दल अजिबात काय सांगता? काय- भावाबद्दल काय तक्रार आहे? तो कधीच फोन करत नाही, पण माझी वहिनी मला फोन करते. तो बिचारा त्याच्या कामात असतो किंवा काही, पण ती आठवणीने, सगळ्यांचे वाढदिवस असो काही असो, ती आठवणीने फोन करते. मात्र भाऊ विसरतो. आता काय म्हणायचं, त्याची बाजू घ्यायलाच पाहिजे ना. नमस्कार, मी वहिनी आहे त्यांची. स्वभावाने खूप छान आहेत त्या, पण त्या माहेरी येत नाहीत. आमच्याकडे येतच नाहीत सगळ्यांकडे. सगळ्यांची तीच येऊन घेत कंप्लेंट. नाही आल्यावर नाही असं नाही. पाठवता मग कशाला यायचं? आता त्या जवळजवळ 5-6 वर्षांनी वगैरे आल्या त्या. हो का हो जात नाही तुम्ही? नाही, आता ह्याच्या पुढे सर्वांकडे जाणार आहे. आज सर्वांच्या शंका कळलेल्या आहेत. प्रत्येकाने मला बॅग भरा आज, मी निघालो. त्याच्यामुळे माहेरी यावंसं वाटत नाही, यातच सासरी किती सुखी आहे हे स्पष्ट होत आहे. अशाच हसत राहा, आनंदी राहा. पण तुमच्या चिडण्यामुळे तुमच्या मिस्टरांना वाटत असतं की तुम्ही माहेरी जावं. नाही, पण तरी मी जाणार नाहीये. त्यांना वाटलं तरी मी थोडी जाणार आहे. त्यांना काही वाटेल. याच्यावरती एकच उत्तर, असंच पाहिजे तुम्हाला. नाही, हसत राहा, आनंदात राहा. दोघे एकमेकांचा सन्मान करत आहात, तसाच करत राहा. पण आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? माझ्या आईची. का हो? म्हणजे आईला खूप त्रास मी दिलाय. का? नाही, म्हणजे आईवरती प्रेम भरपूर नाही, पण कसं असतं आपल्याला एखादी व्यक्ती, म्हणजे ह्या सगळ्यांनी सांगितलं ना, मी चिडते. आईवर खूप चिडते. तिला सॉरी बोली. सासरचं आहे, रुखवातातला. तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी आई बाबांची मागेन, का हो? कारण मी आई बाबांना भरपूर त्रास दिला. तुम्ही दोघेही ना एक दुजे केली आहे. आपल्या आईला बाबांना जेवढा त्रास देता येईल तेवढा दिलेला आहे दोघांनी. पण आता इथून पुढे त्रास नको, इथून पुढे चिडचिड नको, या घरात लहान मुलांना मारणं नको. जे आहे ते सगळे आनंदाचे सूर. आणि मुलं सुद्धा तुम्हाला सांगतो त्याच विश्वासाने आजपासून स्वतःच्या वागण्यामध्ये, त्यांच्या सगळ्या आचरणामध्ये नक्की बदल करतील. काय रे? हा, नक्की प्रॉमिस. या प्रॉमिस आणि या विश्वासाबरोबरच या दोघांनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.